Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. Okay. Yes, बघा आज आपण सेल एनव्हलप अँड इट्स मॉडिफिकेशन्स हा चॅप्टर बघणार आहोत. जस्ट 1 मिनिट. ओके, ठीक आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रोकॅरियोट सेलमध्ये आणखी एकदा रिवाईज करायचं म्हटलं तर त्यात जास्ती काही नाही आहे, फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहे बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी वगैरे हे. परत त्यानंतर एक जेनॉमिक DNA सोबत दुसरा एक DNA असतो, दॅट इज द प्लाझमिड म्हणते त्याला, आणि इन्क्लुजन आणि मिझोझोम्स. बस एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचं जेनेटिक मटेरियल आहे ते नेकेड असतं, म्हणजे नॉट इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बस एवढंच आहे, जास्त लक्षात ठेवायसारखंच काहीच नाही आहे. ओके, दॅट्स ऑल. आणि त्याबद्दल प्लाझमिडबद्दल आणखी डिटेलमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीमध्येच बघणार आहोत. ओके, सो डोंट वरी टू मच अबाउट इट. नाव आता आपण जे स्टार्ट करतो दॅट इज द सेल एनव्हलप अँड इट्स मॉडिफिकेशन्स. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल पर्टिक्युलर ह्यात पण असं जास्त काही नाही आहे. जास्त म्हटलं तर ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, आणि त्यानंतर असे 3 सेल ग्लायकोकॅलिक सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. बस ह्याच्याबद्दल थोडंसं बघायचं. आणि त्यानंतर काही स्पेशल मेम्ब्रेन स्ट्रक्चर जसं की वेसिकल्स, ट्यूबल्स आणि लॅमेलाय. परत त्यानंतर आणखी म्हटलं तर पेलाय, फेम्ब्रिया वगैरे ह्याच्याबद्दल थोडंसं आहे. दॅट इज द फिलामेंट हुक बसेल बॉडी. बस एवढंच आहे, जास्ती काय म्हणजे इझिली समजून जायला थोडंच लक्ष द्या बस. प्रोकॅरियोटिक सेल हॅव bacterial cell have a chemically complex envelope. Okay, chemically complex cell envelope. The cell envelope consists of tightly bound 3 layered structure. Okay, yes, cell envelope. जी cell envelope असते ना, 3 लेयर असतात. एक म्हणजे दॅट इज द ग्लायकोकॅलिक्स. ओके, ग्लायकोकॅलिक्स. त्यानंतर ग्लायकोकॅलिक्स आउट, सगळं बाहेर कोणते ग्लायकोकॅलिक्स. त्याच्या आतमध्ये दॅट इज द सेल वॉल, फॉलोड बाय सेल वॉल. ओके, आणि त्यानंतर अँड देन प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे कोणते सेल वॉल. पहिला सेल तीन स्टेज होते. एक तर ग्लायकोकॅलिक्स सगळ्यात बाहेर, त्यानंतर आत सेल वॉल, आणि त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हणते, ऑल्दो इच लेअर ऑफ परफॉर्म्स डिस्टिंग्विश, प्रत्येक वेगवेगळं फंक्शन आहे. दे ॲक्ट टुगेदर अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. यस, म्हणजे सगळे मिळून एक काम करतात. बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड इन 2 ग्रुप्स. द बेसिस ऑफ सेल इन द सेल अँड मॅनर विच दे रिस्पॉन्ड टू स्टेनिंगला कसं रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरती 2 ह्याच्यामध्ये. एक तर ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे जे स्टेन घेतात, दोज दॅट टेक अप द स्टेन, दॅट इज द ग्राम पॉझिटिव्ह. ओके, ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय, जे स्टेन घेतात, आणि जे स्टेन घेत नाहीत दॅट इज द ग्राम निगेटिव्ह. ओके, दॅट इज द ग्राम पॉझिटिव्ह अँड दॅट डू नॉट आर कॉल्ड एज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, त्यानंतर आता ह्याच्यानंतर ह्या 3 सेल्स, म्हणजे पहिल्यांदा ग्लायकोकॅलिक्सचं पूर्ण डिटेलमध्ये काय काय बघायचं, त्यानंतर सेल वॉल, आणि त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, आता ग्लायकोकॅलिक डिफर इन कंपोजिशन अँड थिकनेस अमॉंग द डिफरंट बॅक्टेरिया. येस, काही नाही, इट कुड बी लू शीट असेल. आता ग्लायकोकॅलिक्सबद्दल बघूया. हां, हे विचारू शकतात एक्झाममध्ये. ग्लायकोकॅलिक्स लूज जर असेल, ओके, लूज शीट असेल, देन इज कॉल्ड एज अ स्लाइम लेयर. ओके, स्लाइम लेयर. ओके, स्लाइम लेयर. while in others it may thick and tough जर असेल देन कॅप्सूल. ओके, थिक, THICK, थिक अँड टफ असेल ते. ओके, त्याला काय म्हणतात, कॅप्सूल. ओके, सो हे एक्झाममध्ये विचारू शकतात की मी ग्लायकोकॅलिक सपोज जर लूज असेल देन इट इज म्हणजे मॅचिंगला किंवा ह्याच्यामध्ये विचारू स्टेटमेंटमध्ये वगैरे विचारू शकतात. ओके, दॅट्स ऑल. आणि हे झालं ग्लायकोकॅलिक्स लूज असेल देन स्लाइम लेअर, थिक अँड टफ असेल देन कॅप्सूल. ओके, ते जर सेल वॉलबद्दल सगळ्याला माहिती. डिटरमाइन द शेप ऑफ सेल, प्रोव्हाइड स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट अँड स्ट्रॉंग स्ट्रक्चर टू प्रिव्हेंट द बॅक्टेरियम फ्रॉम बस्टिंग अँड कोलॅप्सिंग. म्हणजे सेल वॉलचं सगळ्याला माहिती, सेल वॉल. ओके,
and plasma membrane. Plasma membrane is selectively permeable. Yes, plasma membrane is selectively permeable. Shape of cell, yes. Shape to cell. Okay, shape to yes, shape to cell पर स्ट्रक्चरल सपोर्ट से काम करते हैं, सपोर्ट. ओके, नंतर कोण आहे सेल मेम्ब्रेन. ओके, सॉरी, प्लाज्मा मेम्ब्रेन. प्लाज्मा मेम्ब्रेन काय सेलेक्टिवली परमिएबल. ओके, selectively permeable and interacts with outside world. This membrane is similar structurally to that of eukaryotes. Yes, of eukaryotes. A special membranous structure is mesosome. Yes, आता mesosome, which is found by the extension of plasma membrane. Yes, special membrane structure mesosome. आता suppose हे कसले आहे, ओके, हे जे असं हे होते ना, दॅट इज द मेसोझोम. स्पेशल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, दॅट इज द मेसोझोम, विच इज फाउंड बाय द एक्सटेन्शन्स ऑफ द प्लाझ्मा. एक्सटेन्शन ऑफ द प्लाझ्मा म्हणजे ह्याच्यात काय म्हणतात, दॅट इज द मेसोझोम. म्हणजे तुम्हाला समजून सांगायसाठी असं काहीतरी बनवून सांगत. ओके, दॅट्स ऑल. दिस एक्सटेन्शन, मग हे एक्सटेन्शन कशा फॉर्ममध्ये असू शकतात, दॅट इज मे बी वेसायकल्स. ओके, वेसिकल्स, परत दुसरं मे बी ट्यूबुल्स, and third may be lamellae. Okay, मेसोझोम, ही मेसोझोम मे बी वेसायकल्स, ट्यूबुल्स और लॅमेले फॉर्ममध्ये असतात. आता ह्याचं फंक्शन काय, दे हेल्प इन, हां, हे फंक्शन इम्पॉर्टंट आहे, फंक्शन लक्षात ठेवायचे. काय काय फंक्शन करते मेसोझोम, हे फंक्शन काय काय, जस्ट सेल वॉल फॉर्मेशन. ओके, सेल वॉल फॉर्मेशन. ओके, सेल वॉल फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन टू डॉटर सेल. ओके, दे ऑल्सो हेल्प इन रेस्पायरेशन. हे मग आणखी कशामध्ये, रेस्पायरेशन, सिक्रेशन प्रोसेस अँड टू इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एन्झायमॅटिक कंटेंट. बस एवढं, हे थोडीशी इम्पॉर्टंट. परंतु हे पहिले जे आहेत ना, सेल्युलर फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन, हे इम्पॉर्टंट आहेत. हे पण आहेत रेस्पायरेशन वगैरे, पण जस्ट एक लक्षात ठेवा. इन सम प्रोकॅरियोट्स लाईक सायनोबॅक्टेरिया, येस, दिस इज इम्पॉर्टंट. इन सम प्रोकॅरियोट्स लाईक सायनोबॅक्टेरिया आर द membranous extensions. Cyanobacteria सुद्धा membranous extension. Cytoplasm, chromatophores. Yes, cyanobacteria काय, chromatophores which contain pigments. Yes, which contain pigments. Okay, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणखी सायनोबॅक्टेरिया सारखे सुद्धा मेम्ब्रेनस एक्सटेन्शन असतात, जे सायटोप्लाझममध्ये एक्सटेन्शन सायटोप्लाझम क्रोमॅटोफोर्स विच कंटेन पिगमेंट, म्हणजे याच्यावरती काय असते, पिगमेंट असतात. ओके, म्हणजे याच्यावरती पिगमेंट प्रेझेंट असतात, कशामध्ये, सायनोबॅक्टेरियामध्ये. ओके, येस, दॅट्स ऑल. त्यानंतर बॅक्टेरियल सेल सो डोंट वरी, शेवटी आपण एकदा म्हणजे पूर्ण होल मस्त 2 वेळा रिवाईज करूया, 2-3 वेळा आपण, म्हणजे तुम्हाला आता जस्ट समजून घ्यायचं. शेवटी 1-2-3 वेळा रिवाईज केलं ना, पूर्ण पाठवून जाईल तुम्हाला. ओके, बॅक्टेरियल सेल मे बी मोटाईल और नॉन मोटाईल. ओके, इफ मोटाईल दे हॅव फिलामेंटस एक्सटेन्शन्स. म्हणजे सपोज मोटाईल जर असेल तर काय असते, फिलामेंटस एक्सटेन्शन्स अँड देअर सेल वॉल फ्रॉम देअर सेल वॉल कॉल्ड फ्लॅजेला, म्हणजे फ्लॅजेला प्रेझेंट असतो याच्यावर. ओके, बॅक्टेरिया शो रेंज इन अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला, म्हणजे जो जे फिलामेंटस एक्सटेन्शन, दॅट इज द फ्लॅजेला प्रेझेंट असते. ओके, आता फ्लॅजेला नंबर ऑफ फ्लॅजेला डिपेंड. बॅक्टेरियम फ्लॅजेलम इज कंपोज्ड ऑफ, फ्लॅजेलमकडे 3 पार्ट असतात. ओके, 3 पार्ट. फर्स्ट वन इज द फिलामेंट हुक,
आणि बेसल बॉडी. ओके, फिलामेंट हुक आणि बेसल बॉडी. मग सपोज जस्ट 1 मिनिट. सपोज हे फिलामेंट. ओके, हे हुक जे असं काय ते कोणी जास्त आपल्याला, परंतु समजून घ्यायसाठी हा लक्षात ठेवा की फिलामेंट हुक आणि बेसल बॉडी म्हणजे तुमचे एक बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा. हां बाबा, हां वर साईडला बेसल बॉडी, तर हुक म्हणजे दोन्हीला अटॅचमेंट केलं हुक आणि दॅट इज द फिलामेंट. ओके, दॅट इज द फिलामेंट इज longest portion and extend from cell surface to the outside. Yes, filament is the longest portion. That's all. Besides the flagella, pili and fimbriae also, म्हणजे फ्लॅजेला सोडून पिला and fimbriae also surface structure of the bacteria, but do not, म्हणजे जर नॉन मोर्टल असेल, म्हणजे पिला and fimbriae सुद्धा असेल परंतु नॉन मोर्टल म्हणजे मोटिलिटीमध्ये काय रोल प्ले करते. पिला आर elongated tubular structure protein. ओके, and fimbriae आर स्मॉल, म्हणजे सपोज असं. हां, तर हे जर स्मॉल म्हणजे एकदम असे लॉंगेस्ट असणार, दॅट इज द हे पिला. आणि फिम्ब्रिया जे असतात ना, फिम्ब्रिया म्हणजे सो इथूस 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 एवढंच. फिम्ब्रिया स्मॉल ब्रिस्टल लाईक फायब्रस स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल. इन सम बॅक्टेरिया दे आर नोन टू बी हेल्प अटॅच बॅक्टेरिया फ्रॉम रॉक्स. ओके, म्हणजे पिलाय म्हणजे एकदम थोडेसे असे मोठे असणार जास्ती, आणि हे फिम्ब्रिया म्हणजे लहान असणार. ओके, लेट्स रिवाइज. काय काय भेटलेलं पहिल्यांदा सेल डेव्हलपमेंट इट्स मॉडिफिकेशन. सेलमध्ये काय होतं, 3 लेअर होते, एक तर ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता म्हणजे स्टेन घेतात का नाही त्यानुसार सेल वॉलचे दोन टाईपमध्ये हे केलेलं. ओके, एक तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. जे ग्राम घेतात, ग्राम स्टेन करतात, दॅट इज द ग्राम पॉझिटिव्ह, आणि जे स्टेन करत नाही दॅट इज द ग्राम निगेटिव्ह. ओके, द ग्लायकोकॅलिक्स जर लूज शीट असेल देन दॅट इज द स्लाइम लेअर, आणि त्यात जर हे असेल थिक अँड टफ असेल देन दॅट इज कॉल्ड एज अ कॅप्सूल. ओके, आणि त्यानंतर सेल वॉल माहिती आहे सगळ्याला, सेलला शेप प्रोव्हाइड करते, परत सपोर्ट प्रोव्हाइड करते, स्ट्रक्चरल सपोर्ट वगैरे हे. प्लाझ्मा सेलेक्टिव्हली परमिएबल असते. ओके, सेलेक्टिव्हली परमिएबल, आणि बस एवढंच. त्यानंतर हे जे स्पेशल काय स्ट्रक्चर आहे दॅट इज द मेसोझोम. मेसोझोम कशा फॉर्ममध्ये असते, वेसिकल्स, ट्युबुल्स आणि लॅमेली. हे दिस इज इम्पॉर्टंट की कशा फॉर्ममध्ये असते, वेसिकल्स, ट्युबुल्स आणि लॅमेली. त्यानंतर फंक्शन, याचे फंक्शन काय, ह्याचं कशाचं मेसोझोमचं फंक्शन काय, सेल वॉल फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन. हे इम्पॉर्टंट आहे, बाकी जे लक्षात ठेवा जस्ट असंच थोडंसं. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया जे एक्सटेन्शन जे असतात ना सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात, आणि ह्याच्यावरती क्रोमॅटोफोर, याला काय म्हणतात क्रोमॅटोफोर्स असं म्हणतात त्याला, विच कंटेन पिगमेंट्स. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर काय, सपोज जर काय म्हणतं आहे बॅक्टेरियल सेल जर मोठायला असेल देन त्याचं फिलामेंटस एक्सटेन्शन प्रेझेंट असतं, दॅट इज द फ्लॅजेला 3 ह्याच्यामध्ये असतं. एक पहिला स्टार्टला वरती काय होतं, बेसल बॉडी, त्यामध्ये काय होतं, येस लहान होतं दॅट इज द हुक, आणि त्याखाली फिलामेंट. ओके, फिलामेंट हुक बेसल बॉडी, किंवा बेसल बॉडी हुक फिलामेंट असं एक स्ट्रक्चर. मग लॉंगेस्ट पोर्शन काय, फिलामेंट, मग फिलामेंट इज द लॉंगेस्ट पोर्शन बस. आणि त्यानंतर हे दोन हे होते दॅट इज द जे मोटिलिटीमध्ये रोल प्ले करत नाही दॅट इज द दिस इज पिलाय. ओके, पिलाय आणि फिम्ब्रे. ओके, पिलाय अँड फिम्ब्रे आर स्मॉल ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर्स. ओके, डन. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, लेट्स वन मोर टाइम रिवाइज करूया. काय होते यात काय जास्त हे नाही, एक तर सेल वॉलमध्ये सेल एक तर ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा. ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. ग्लायकोकॅलिक्सचं काय होतं, लूज शीट असेल देन दॅट इज द कॅप्स, काय होतं स्लाइम लेअर आणि कॅप्सूल. आणि सेल वॉल आहे ते स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करते, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते सेलेक्टिव्हली परमिएबल असते बस. त्यानंतर मेसोझोम वेसिकल्स, ट्युबुल्स आणि लॅमेली. आणि त्यानंतर आणखी 3 हे होते, फिलामेंट हुक आणि बेसल बॉडी. आणि त्यानंतर लास्ट होणार दॅट इज द पिला अँड फिम्ब्रे. ओके, बस एवढंच आहे ह्यात लक्ष. पहिल्या स्टार्टिंगला होतं एवढं लक्ष, ग्लायकोकॅलिक्स, त्यानंतर खाली सेल वॉल आणि प्लाझ्मा. ग्लायकोकॅलिक्स काय होतं, ग्लायकोकॅलिक्स इज द लूज असेल देन दॅट इज द स्लाइम लेअर, आणि थिक अँड टफ असेल देन कॅप्सूल. ओके, आणि त्यानंतर सेल वॉलचं माहिती आहे स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करते, हे वगैरे प्रोव्हाइड करते, आणि त्यानंतर शेप देते ऑब्वियसली. आणि त्यानंतर सेल वॉल नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट इज द सेलेक्टिव्हली परमिएबल असते. ओके, आणि त्यानंतर आणखी काय होतं,
सेल वॉल झालं. त्यानंतर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम, जर ते ग्राम घेतलं त्यांनी दॅट इज द पॉझिटिव्ह, ग्राम स्टेन नाही केलं दॅट इज द निगेटिव्ह. बस. त्यानंतर त्याचे फंक्शन मिझोझोमचे दॅट इज द वेसायकल्स, ट्युबल्स आणि लॅमिली. त्याचे फंक्शन काय, फंक्शन आहे द DNA रेप्लिकेशन आणि सेल वॉल फॉर्मेशन. बस. आणि त्यानंतर आणखी म्हटलं तर वेसायकल्स दॅट इज द सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर्स दॅट इज इम्पॉर्टंट. त्यामध्ये काय असते, पिगमेंट्स प्रेझेंट असतात. ओके. आणि त्यानंतर आणखी काय होतं, बॅक्टेरियल सेल जर मोठा असेल तर फिलामेंटस एक्सटेन्शन्स प्रेझेंट असतात दॅट इज फ्लॅजेला, फिलामेंट हुक आणि बेसल बॉडी. फिलामेंट म्हणजे फिलामेंट हुक, बेसल बॉडी, दॅट्स ऑल. बस. तसं याद राखणे काय, पिलायर स्मॉल म्हणजे थोडेसे एलॉंगेटेड असतात आणि फिम्ब्रियार तिथले लहान असतात. बस एवढंच. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.